नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन मेश्राम आपल्या सर्वांचे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 24 मार्च रोजी होणार असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा 2019च्या दृष्टिकोनातून आपण आजच्या लेक्चरमध्ये इयत्ता 10वी मधील इतिहास हा विषय अभ्यासणार आहोत। आणि इतिहासातील खूप जास्त महत्त्वाचा असा घटक माहित आहे का तुम्हाला, यावर आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर मागील लेक्चरमध्ये आपण इयत्ता 9वी मधील इतिहासावर आधारित माहित आहे का तुम्हाला हा लेक्चर आपण अभ्यासला होता। तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी मागील लेक्चर बघितला नाही तर त्यांनी ते लेक्चर बघावे असा माझा त्यांना आग्रह राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, फारसा वेळ न वाया घालवता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जो फोटो दिसतोय तो फोटो फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेखाचा फोटो आहे, ज्यामध्ये काही सैनिक आपल्या हातामध्ये ढाल आणि भाले घेऊन एका शिस्तबद्ध रांगेत आपल्याला दिसत आहेत आणि त्याचे नेतृत्व कोणी एक सेनानी करताना दिसतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, असं मानले जाते की ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी करण्याच्या परंपरेची सुरुवात ही मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा प्रश्न बनू शकतो की ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी करण्याच्या परंपरेची सुरुवात ही खालीलपैकी कोणत्या संस्कृतीमध्ये झाली। तर त्याचं उत्तर हे मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली। आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर आणखी एक प्रश्न बनू शकतो की सर्वाधिक प्राचीन शिलालेख हा खालीलपैकी कोणत्या संग्रहालयात ठेवलेला आहे। तर त्याचं उत्तर हे फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयात तो ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जो फोटो दिसतोय तो एका लुव्र संग्रहालयाचा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये लुव्र म्युझियम असे सुद्धा म्हणतात, जे की फ्रान्स येथील पॅरिस या ठिकाणी ते आहे। आणि हे जे म्युझियम आहे हे जगातील सर्वात मोठे आर्ट म्युझियम आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा सुद्धा प्रश्न बनू शकतो की पॅरिस येथील लुव्र म्युझियम हे जगातील सर्वात मोठे म्युझियम असून ते कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते आर्ट म्युझियमसाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जे ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिसतोय तो एका ताम्रपटाचा फोटो आहे आणि त्या ताम्रपटाचा जो फोटो दिसतो त्याला सौगडा ताम्रपट असे म्हणतात। त्याला सौगडा ताम्रपट का म्हणतात, तर ते सौगडा या ठिकाणी सापडले होते म्हणून। आता हे सौगडा ठिकाण कुठे, तर उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर या जिल्ह्यामध्ये ते ठिकाण आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे ताम्रपट आहे हा मौर्य कालखंडातील असावा असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे। तर तो ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, याला आपण थोडं झूम करून थोडी त्यावर माहिती मिळवूया। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुम्हाला फोटो दिसतोय हा सौगडा ताम्रपटाचा आहे, ज्यामध्ये सुरुवातीला हे जो फोटो दिसतोय हा पारासहित असलेला हे एक वृक्ष आहे आणि ह्या एकावर एक ज्या 3 कमानी दिसत आहेत ते एका पर्वताचं चित्र असल्याचं मानलं जातं। आणि बाजूला हे जी एक इमारतीसारखं 4 खांबावर असलेली जी इमारत दिसते त्याला कोठारघर असे ते कोठारघर असावे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे, जे धान्य साठवण्यासाठी त्याचा वापर होत असावा। विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला लिहिलेले दिसते हे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे, ज्याला आपण उजवीकडून डावीकडे असं वाचतो। तर हा जो लेख आहे, हा जो ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला लेख आहे तो दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील आदेश देणारा असावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनच्या दृष्टिकोनातून हा काही एवढा महत्त्वाचा पोर्शन नाही आहे, कारण की यामध्ये आपल्याला काही विदेशी इतिहासकारांची नावे दिलेली आहेत, ज्यामध्ये जर बघायचं झालेच तर परीक्षा दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा पार्ट यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो, ज्यामध्ये जो मुघल सम्राट बादशाह जो औरंगजेब होता त्याच्या कालखंडातील काही जे विदेशी इतिहासकार होऊन गेलेत, तर त्या इतिहासकारांची माहिती आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। तर त्यामध्ये ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे काही इतिहासकार हे औरंगजेब बादशाहच्या कालखंडात होऊन गेले, ते लक्षात असू द्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा प्रश्न बनू शकतो की द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो लिहिला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी।
बाजूचा तुम्हाला जो फोटो दिसतोय तो फोटो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो ग्रंथ लिहिलाय हा त्यांनी ग्रंथ का लिहिलाय, तर याचं उत्तर असं की जो ग्रँड डफ हा जो इतिहासकार होता याने मराठा लोकांवर काही टीकात्मक त्यांनी काही टीकात्मक असं नोंदणी त्याने त्याच्या इतिहासातील पुस्तकामध्ये त्या लिहिल्या होत्या. म्हणून याला प्रतिउत्तर म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ त्यांनी लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा दृष्टिकोनातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे महादेव गोविंद रानडे आहे, आपल्याला माहित आहे की 1885 मध्ये जे इंडियन नॅशनल काँग्रेस जे स्थापन झाली होती त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव सुद्धा महादेव गोविंद रानडे यांनी दिलेले होते. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे रानडे, गांधी आणि जिना जे बुक लिहिले होते, ज्या बुकमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी गांधी व जिना यांच्याबद्दल टीका केली, मात्र या पुस्तकामध्ये आंबेडकरांनी रानडेंची स्तुती केली. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो रिचर्ड ट्रॅकर याने महादेव गोविंद रानडे यांना आधुनिक राष्ट्रवादाचे जनक असे संबोधले होते. तर आधुनिक राष्ट्रवादाचे जनक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परीक्षा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. याला तुम्ही स्टार करून ठेवू शकता, कारण की आपल्याला माहित आहे की मागील बऱ्याच एक्झाममध्ये विदेशी लोकांनी भारतीय लोकांना काय म्हटले यावर क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसतोय. तर ज्यामध्ये जसं की लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक हे कोणी म्हटले, तर त्याचं उत्तर हे व्हॅलेंटाईन चिरोल असं आहे, जे की विदेशी व्यक्ती होते आणि त्यांनी एका भारतीय व्यक्तीला दिलेली ती एक पदवी होती, किंवा ती एक टीकात्मक पदवी म्हणता येईल त्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न विचारू शकतो की न्यायमूर्ती गोविंद रानडे यांना आधुनिक राष्ट्रवादाचे जनक हे कोणी म्हटले, तर त्याचं उत्तर हे रिचर्ड ट्रॅकर असं राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विकार राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. विद्यार्थी मित्रांनो, बाजूच्या फोटोमध्ये ते तुम्हाला दिसत आहेत ते विकार राजवाडे यांचा फोटो आहे. ते जे पुढील स्लाइडमध्ये तुम्हाला बिल्डिंग दिसते ही त्यांच्या संग्रहालयाची मंडळाची ती बिल्डिंग आहे, जी की इतिहास संशोधकांना इतिहासासंबंधित संसाधने व त्या संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे त्यांचा उद्देश होता, ज्यामुळे त्या इतिहास संशोधकांचे त्यांचे मनोबल वाढावे आणि त्यांचा उत्साह टिकून राहावा यासाठी त्यांना मदत करण्यात येत असे. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी अनेक असे रियासत म्हणजे इंग्रजी भाषेत त्यांनी अनेक रियासत नावावर असे बुक्स लिहिले, ग्रंथ लिहिलेत, ज्यामध्ये मुसलमानी रियासत, त्यानंतर मराठा रियासत, त्यानंतर ब्रिटिश रियासत असे रियासत त्यांनी लिहिले. आणि ती त्यांची कामगिरी एवढी प्रसिद्ध झाली की त्यांना रियासतकार असेच त्यांना लोक ओळखू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो बाजूच्या फोटोमध्ये जे व्यक्ती दिसत आहेत तर ते गोविंद सखाराम सरदेसाई आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काही एक कॉन्सेप्ट दिलेले आहे जे जनांसाठी इतिहास. आता जनांसाठी इतिहास म्हणजे काय, तर इतिहासासंबंधित लोकांमध्ये काही गैरसमज असतात, जसे की इतिहास फक्त इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच त्याचा अभ्यास करावा, त्याचा वर्तमान जीवनाशी काहीही संबंध नाही, अशा लोकांच्या काही भ्रामक कल्पना असतात. तर अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानाशी जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये बंगळूर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट
डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला, ज्यामध्ये जनांसाठी इतिहासा विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम तेथे करण्यात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर हा जो फोटो दिसतोय तो फोटो सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचा आहे, ज्याची स्थापना ही 1996 रोजी करण्यात आली होती, जी की उज्ज्वल ट्रस्ट यांनी ती स्थापन केलेली होती. म्हणजेच हे एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे दिसतंय हे भारतातील काही जागतिक वारसास्थळांची यादी आहे, ज्यामध्ये हे जे 2017 मध्ये अहमदाबाद ऐतिहासिक शहराला जागतिक वारसास्थळ मिळालं होतं, जो की सांस्कृतिक या गटातील होतं, सांस्कृतिक. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला ब्ल्यू याच्यामध्ये दिसत आहे ते हे भारतातील जागतिक वारसास्थळे आहे, जे की नैसर्गिक या गटातील आहे, ज्याला 2000 शेवटचं जे होतं 2014 मध्ये ग्रेट हिमालयन पार्कला ते त्यांना मान्यता देण्यात आली होती. आणि परीक्षे दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं सांगायचं झाल्यास तर भारतातील मिश्र स्वरूपाचे जे जागतिक वारसास्थळ आहे, ज्याला 2016 मध्ये कांचनगंगा राष्ट्रीय उद्यानाला त्यांनी मिश्र स्वरूपाच्या जागतिक वारसास्थळाचा मान्यता देण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा क्वेश्चन बनू शकतो की भारतातील मिश्र स्वरूपाचं जे जागतिक वारसास्थळ आहे ते कोणतं, किंवा त्याला कोणत्या साली मान्यता देण्यात आली. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जागतिक वारसा दिन आपण कोणत्या दिवशी साजरा करतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा प्रश्न ऐका की जागतिक वारसा दिन आपण कोणत्या दिवशी साजरा करतो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल अशी आशा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे तुम्हाला चित्र दिसत आहे हे इंडियन म्युझियम कोलकाता येथील आहे, जे की नॅथॅनियल वॉलिक यांनी ते स्थापन केले होते 1814 मध्ये. आणि ते त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या मदतीने. तर हे नॅथॅनियल वॉलिक कोण आहे, तर ते एक डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ आहे, जे या संस्थेचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल देखील होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो फोटो तुम्हाला दिसतोय हा नॅथॅनियल वॉलिक यांचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला हे मराठी चित्रशैली दिसते, ही चित्रशैली हे मराठा चित्रशैलीचे एक उदाहरण आहे, जे की 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. ज्यावर मराठा जी चित्रशैली आहे त्यावर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपियन चित्रशैलीचा आपल्याला प्रभाव दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा प्रश्न बनू शकतो की मराठा चित्रशैलीवर खालीलपैकी कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव पडलेला होता. तर त्याचं उत्तर हे राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपियन चित्रशैलीचा प्रभाव मराठा चित्रशैलीवर पडलेला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला पेंटिंग दिसते याला आपण वारली पेंटिंग असं म्हणतो. तर वारली पेंटिंगचा इतिहास सांगायचा झाल्यास तर महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची काही निवडक उदाहरणे आहेत, जे की ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मसे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे जिव्या सोम्या मसे जे होते हे म्हणजे वारली चित्र परंपरेचे यांनी ते पसरवण्यास सुरुवात केली होती. तर जिव्या सोम्या मसे यांचे नुकतेच निधन झालेले आहे 2018 मध्ये. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जिव्या सोम्या मसे थोडे म्हणजे आवश्यक आहे. तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगायचं झाल्यास तर त्यांना 2011 मध्ये त्यांना पद्मश्री बहुमानाने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना इतरही आंतरराष्ट्रीय काही पुरस्कार दिले. तर त्यांच्यामध्ये शिल्पगुरू अवॉर्ड, प्रिन्स क्लॉज अवॉर्ड असे त्यांना अवॉर्ड देण्यात आले होते, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला यावर असा प्रश्न बनू शकतो की वारली चित्र परंपरा ही समाज माध्यमात पसरवण्यासाठी सर्वाधिक कार्य ही खालीलपैकी कोणी केले. तर त्याचं उत्तर हे जिव्या सोम्या मसे असं राहील. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला चित्र दिसते हे आहे जिव्या सोम्या मसे यांचं, आणि हे त्यांची
एक पेंटिंगचं एक उदाहरण म्हणून तुमच्या समोर ते दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे चित्र दिसत आहे हे आपल्याला हेमाडपंती मंदिराचं एक चित्र आहे, जे की गोदेश्वर मंदिर सिन्नर येथील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जोड्या लावा या दृष्टिकोनातून फार उपयोगी असं माहिती आहे, ज्यामध्ये आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की मुंबईजवळील अंबरनाथ येथे अंबेश्वर हे मंदिर आहे. त्यानंतर नाशिकजवळ जे सिन्नर येथील हे गोदेश्वर मंदिर आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे हेमाडपंथी मंदिराची काही उत्तम उदाहरणे आहेत. ज्यामध्ये आणखी एक द्यायचं झालं तर त्र्यंबकेश्वर येथे जे शिव मंदिर आहे ते सुद्धा हेमाडपंथी मंदिर म्हणून त्याला ओळखण्यात जाते. आता हेमाडपंथी मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चुना त्यामध्ये त्याच्या भिंती बांधण्यासाठी वापरण्यात येत नाही, तर ते खडकांच्या माध्यमातून काही जे खाचे करतात आणि ते एकावर एक असे रचतात. यामध्ये कुठल्याही असं मटेरियलचे यांचा वापर केला जात नाही. तर हे अतिशय उत्तम उदाहरण आहे हेमाडपंथी मंदिरांचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे विजापूरच्या सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने पर्शियन भाषेमध्ये जो किताब ए नवरस हा जो ग्रंथ लिहिला होता तो संगीतशास्त्राशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा क्वेश्चन बनू शकतो की किताब ए नवरस हा विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसऱ्याने लिहिला होता, तर तो कशाशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर हे संगीतशास्त्राशी संबंधित आहे. आता याचं ग्रंथाचे मराठी अनुवादन हे डॉक्टर अरुण प्रभुने यांनी केले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पर्शियन भाषेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा मराठीत अर्थ सांगायचा झाल्यास तर त्यामध्ये असं लिहिलं आहे की हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर नवरसाचे गीत युगे जिवंत राहील, असं त्याने या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक म्हणून डॉक्टर जांभेकरांना आद्य संपादक असे सुद्धा म्हटले जाते, ज्यांचा जन्मदिवस हा 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. आता बाळशास्त्री जांभेकरांची थोडक्यात माहिती पाहायची झाल्यास तर बाळशास्त्री जांभेकरांना बाल बृहस्पती सुद्धा म्हणतात. त्यांना काय म्हणतात, तर बाल बृहस्पती असे सुद्धा त्यांना म्हणतात. आणि त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक सुद्धा त्यांना म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाची माहिती सांगायची झाल्यास तर त्यांना आधुनिक महाराष्ट्राचा सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही स्टार करून ठेवा की आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असं बाळशास्त्री जांभेकरांना म्हणतात. कारण की यावर असा क्वेश्चन मागील एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे की आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री हे खालीलपैकी कोणाला म्हणतात, तर त्याचं उत्तर हे बाळशास्त्री जांभेकर असं आहे. आणि बाळशास्त्री जांभेकरांना जे आपले न्यायमूर्ती जे चंदावरकर आहे यांनी त्यांना पश्चिम भारतातील आद्य ऋषी असे सुद्धा म्हटलेले आहे. तर यावर सुद्धा क्वेश्चन बनू शकतो की पश्चिम भारतातील आद्य ऋषी हे बाळशास्त्री जांभेकरांना कोणी म्हटले, तर त्याचं उत्तर हे न्यायमूर्ती चंदावरकर असं आहे. तुमच्या स्क्रीनवर जे चित्र दिसते ते एक मल्लखांबाचे आहे, ज्यामध्ये श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती ही उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांनी केलेली आहे. तर ह्या बाळंभट दादांना हा जो व्यायाम प्रकार आहे हा वानरांच्या झाडावरील क्रीडा पाहून सुचला होता, असं त्यांनी त्या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा क्वेश्चन बनू शकतो की श्रीमती मनीषा बाटे यांनी केलेल्या संशोधनानुसार बाळंभट दादांना हा जो मल्लखांब खेळ आहे हा कोणत्या प्राण्यांच्या हालचालींवरून सुचला होता, तर त्याचं उत्तर हे वानरांच्या असं राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मेजर ध्यानचंद हे आपल्याला माहिती आहे की यांना हॉकीचे जादूगार असे
म्हटल्या जाते किंवा ते ओळखल्या जातात. आणि त्यांचा जो 29 ऑगस्ट हा जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, जे मेजर ध्यानचंद आहे यांच्या नेतृत्वामध्ये 1936मध्ये भारतीय हॉकी संघाने बर्लिन या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. आणि याआधीसुद्धा 1928 आणि 1932मध्ये आपल्या भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक मिळवले होते, परंतु यामध्ये फक्त त्यांनी फक्त प्लेयरची एक भूमिका निवडली होती. आणि 1936मध्ये त्यांनी संघाचे नेतृत्वसुद्धा केले होते. तर म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न यावर असा बनू शकतो की जे मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली जे 1936मध्ये जे ऑलिम्पिक झाले होते ज्यामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते ते कोणत्या ठिकाणी ते पार पडले होते. त्याचं उत्तर आहे बर्लिन या ठिकाणी ते पार पडले होते. किंवा यावर आणखी एक क्वेश्चन बनला जाऊ शकतो की 29 ऑगस्ट रोजी जो राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो हा कोणाच्या जन्मदिवसानिमित्त तो साजरा केला जातो. तर त्याचं उत्तर हे मेजर ध्यानचंद असं राहील. आणि ह्या मेजर ध्यानचंद यांना 1956मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कथा सरित सागर जो ग्रंथ आहे हा ग्रंथ सोमादेवा यांनी संस्कृत भाषेमध्ये तो लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी मनोरंजक खेळ व खेळण्याचे वर्णन त्यात केले आहे. ज्यामध्ये त्यांनी उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन, तसेच बाहुल्यावर कळ दाबल्यानंतर त्या उंच उडत असत, काही नाचत तर काही आवाज करत असत, असा त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही माहिती तुम्ही लक्षात असू द्या की कथा सरित सागर हा ग्रंथ कोणी लिहिला किंवा तो कोणत्या भाषेमध्ये लिहिला. तर त्याचं उत्तर हे सोमादेवा यांनी लिहिला, तर ते संस्कृत या भाषेमध्ये तो लिहिला गेलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे हे बाळ पंडित आहेत, जे की क्रिकेट सामन्यांची जे मराठीमधून कॉमेंट्री करत होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख मिळते. ज्यामध्ये बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करत राहणे आवश्यक असे, तसेच जैन मुनी आणि साधू हेही सतत भ्रमण करत असेत. म्हणजे ज्यामध्ये भ्रमणासंबंधित माहिती आपल्याला मिळते. ज्यामध्ये इसवी सन 630मध्ये चीनी प्रवासी युआन शॉन हा चीनमधून भारतात आला होता. मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, संत गुरु नानकदेव, रामदास स्वामी हे सुद्धा भारत भ्रमण केले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पोर्शन आहे हा भारत भ्रमणासंबंधित आहे, ज्यामध्ये कोणी कुठे आणि कसे भ्रमण केले याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुद्धा काही जे विदेशी इतिहासकार आहेत ज्यांनी भारत भ्रमण केले होते त्यांनी माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये मार्को पोलो, इब्न बतुता, गेरहार्ड मर्केटर यांची माहिती आहे. यामध्ये सर्व अभ्यास परीक्षा दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर जगातील पहिला युरोपीय संशोधक प्रवासी म्हणून बेंजामिन ट्युडेला हा ओळखला जातो. तर यावर असा प्रश्न बनू शकतो की जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून कोण ओळखला जातो, तर तो बेंजामिन ट्युडेला याला ओळखण्यात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तीर्थक्षेत्रासाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा ही भारतामध्ये फार पूर्वीपासून प्रचलित होती. आणि महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत प्रवास हा विष्णू भट गोडसे यांनी केला होता. आणि त्यांनी माझा प्रवास या पुस्तकामध्ये त्यांचं पूर्ण प्रवास वर्णन रेखाटले आहे. आणि जो त्यांनी प्रवास केला होता तो 1857 या कालखंडातील होता. त्यामुळे त्यांनी 1857 या कालखंडाचे वर्णन त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. ज्यात त्यांनी 1857चा उठाव, खास करून राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तिरेखाचित्र त्यांनी त्या प्रवास वर्णनामध्ये रेखाटलेली आहे.
आणि त्यांचं हे पुस्तक हे तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून त्याकडे बघितले जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव म्हणून नुकतीच मान्यता मिळालेली आहे की महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखण्यात येते. ज्या गावाची टॅगलाईन आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने अशी टॅगलाईन ह्या भिलार या गावाची आहे, जे की पुस्तकांचं गाव म्हणून पुस्तकांचं गाव म्हणून त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये प्रत्येक घरी आपल्याला पुस्तके बघायला मिळतात, जे की फक्त पर्यटनासाठीच ते उपयोगी आहे. ज्यामध्ये त्यांनी विविध पुस्तकांचा संग्रह ते करून ठेवलेला आहे, ज्यामध्ये मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य यांसारखी वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती म्हणजे पुस्तकं त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ते त्यांनी ठेवलेली आहे. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पश्चिमेकडील देशांमध्ये जे नॅचरल हिस्ट्री जे आहे ते इतिहासातील पहिल्या शतकामध्ये त्यांनी दिलेली आहे. थोरल्या प्लिनीने रचलेला तो पहिला कोश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा प्रश्न बनू शकतो की इसवी सन पहिल्या शतकामध्ये जो नॅचरल हिस्ट्री हा कोश रचला होता, त्या कोशाचे रचनाकार कोण आहे? तर त्याचं उत्तर हे थोरले प्लिनी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 18व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांनी रचला होता, जो की पुढे चालून खूप महत्त्वाचा त्याला मान्यता देण्यात आली. तर यावर सुद्धा प्रश्न बनू शकतो की 18व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा कोणी रचला होता? तर त्याचं उत्तर हे डिडेरो यांनी तो रचला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा शब्दकोश हा 1767 मध्ये प्रसिद्ध झाला होता, जो की खूप महत्त्वाचा असा टप्पा त्याला मानण्यात येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत जे राज्य व्यवहार कोश प्रसिद्ध करण्यात आले होते, किंवा यावर सुद्धा प्रश्न बनू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत जे कोश तयार व्हायचे त्याला काय म्हटलं जायचे? तर त्याला राज्य व्यवहार कोश असे म्हटले जायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे काही वैशिष्ट्यपूर्ण कोश आहेत जे जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकतात, ज्यामध्ये संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास हा लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर जो क्रांतिकारकांचा चरित्रकोश आहे जो शरा दाते यांनी लिहिलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी 250 क्रांतिकारकांचे चरित्रे व छायाचित्रे त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश हा नरफाटक यांनी तो लिहिलेला आहे, ज्या कोशात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांचे काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची माहिती आपल्याला त्यांच्या कोशामध्ये दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नरफाटक आहे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण की नरफाटकांवर या अगोदर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर तुम्हाला पुढे असा प्रश्न बनू शकतो की नरफाटक यांनी खालीलपैकी कोणता चरित्रकोश लिहिला आहे? तर तो स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश हा नरफाटक यांनी लिहिला आहे. आणि दुसरं म्हणजे हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की शरा दाते यांनी क्रांतिकारकांचा चरित्रकोश लिहिलेला आहे, किंवा असं विचारू शकतात की क्रांतिकारकांचा चरित्रकोश हा खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर त्याचं उत्तर हे शरा दाते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होता इयत्ता 10वी मधील इतिहासावर आधारित तुम्हाला माहीत आहे का सिरीज. तुम्हाला कशी वाटत आहे हे तुम्ही कमेंटद्वारे कळवा. तर तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.